मुलाखतीला सुरुवात करूया. जोरात टाळ्या वाजवूया संकर्षणसाठी आणि नंतर मुलाखतीला सुरुवात. खरं तर आता तू मगाशी इतकं सुंदर मनोगत व्यक्त केलेस, त्यानंतर मुलाखत घ्यायची म्हणजे, तर पहिला प्रश्न आहे की अहो संकर्षण म्हणू का अरे संकर्षण? शंक्या म्हणाला तरी चालेल. क्या बात आहे, खूप मोठं. कारण मला एवढ्या वेळेला असते संकर्षण जी ऐकलं मला असं झालं ऑकवर्ड झालंय. आता कुठेतरी संख्या म्हणल्याशिवाय ते परत जरा नॉर्मल होणार संख्या. सो संकर्षण कितपत बिझी आहे सध्या, काय काय चालू आहे? सध्या 3 व्यावसायिक नाटकं चालू आहेत आणि म्हणजे 3ही मी लिहिलेली आहेत. त्यातलं एक आहे नियमवटी लागू, त्याचा आत्ता बालगंधर्वाला रात्री 9:30 वाजता 113वा प्रयोग आहे. दुसरं नाटक आहे तू म्हणशील तसं, तेही मी लिहिलंय, त्यातही प्रमुख भूमिकेत काम करतो. त्याचे 333 प्रयोग झाले आणि तेही चालू आहे. तिसरं नाटक आहे सारखं काहीतरी होतंय, जे मी लिहिलंय आणि प्रशांत दामले सरांनी मला ते दिग्दर्शित करायची संधी दिली. त्याचेही 200 प्रयोग झाले. त्यात वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले सर स्वतः काम करत आहेत. आणि चौथा कार्यक्रम आहे संकर्षण व्हाया स्पृहा, जो स्पृहा जोशी आणि माझ्या कवितांचा कार्यक्रम आहे. त्याचा उद्या नाही, परवा 30 आणि 31 तारखेला रात्री 9:30 वाजता पुण्यातच प्रयोग आहे. तर असे हे कार्यक्रम चालू आहेत. सध्या टेलिव्हिजनचं काम इतक्यात घेत नाहीये, कारण काय, जेव्हा आपण नाटकं करत असतो तर तेव्हा नाटकाला प्रामुख्याने वेळ देणं हे नाटकातल्या कलाकाराला जरा जास्त महत्त्वाचं असतं. आणि नाटकाचे प्रयोग करताना ती एनर्जी, तो आवाज जपायला मग अजून एकत्र कामं खूप करत राहण्यापेक्षा माझी तुझी रेशीम गाठ नंतर जरा टेलिव्हिजनवरती थोडा थांबलोय. या सगळ्या नाटकांना वेळ देऊन मग आता टेलिव्हिजनचं काम आलं की पुढे तेही करेल. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे टोटल किती प्रयोग आतापर्यंत हे व्यावसायिकचे किती प्रयोग झाले साधारण? नाही आठवत गडे, म्हणजे एवढे खूप नाही झाले, पण मला वाटतं 1000-1500 नक्की झाले असतील सगळे मिळून. हे माझं कारण हे माझं आता चालू असलेलं 8वं व्यावसायिक नाटक आहे. पहिलं व्यावसायिक नाटक करायची मला विनय आपटेंबरोबर संधी मिळाली, मग मोहन जोशींबरोबर दुसरं केलं. मग असं करत 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 आता हे 8वं व्यावसायिक नाटक चालू आहे. क्या बात आहे. सो संकर्षण परभणीत शिक्षण झालं, बालपणी तुझं परभणीतच गेलं, तर बालपणीच्या काही आठवणी, बालनाट्य वगैरे केलीस? नाही, काय व्हायचं, मी माझ्या आईच्या मांडीवर बसून बाबांना स्टेजवरती काम करताना बघायचो. माझे बाबा बँकेत मॅनेजर म्हणून रिटायर झाले, पण अजूनही ते राज्यनाट्य वगैरे या सगळ्या स्पर्धा करतात. म्हणजे एकदा मी परभणीला आमच्या नटराज रंगमंदिर म्हणून होतं, तर तिथे मी आईच्या मांडीवर बसलो होतो आणि पडदा उघडला. राज्यनाट्य स्पर्धेतलं ते नाटक होतं. म्हणलं, आई, हा सोफा, हा पलंग, हे कपाट आपल्या घरात दिसतंय. तर माझी आई म्हणाली, थोडा वेळ थांबाळा, जो माणूस येईल तोही आपल्याच घरात आहे. तर आले आमचे बाबा. म्हणलं, अरे बापरे, बाबा इन्स्पेक्टर कधी झाले? ताई म्हणाले, अरे ते अभिनय करतात. तर तिथपासून ते पाहायची सवय लागली आणि वेळ लागला त्या गोष्टीचं, की हे काय छान करतात बाबा. आणि मग ते घरी आल्यानंतर मग कौतुक वाटायचं की अरे स्टेजवरती काहीतरी वेगळेच होते, असे तर आपले बाबा आहेत. आणि मग ते खूप त्याचं आकर्षण वाटायला लागलं. मग बालनाट्य करण्यापेक्षा मग बाबांच्याच वयाची जी माणसं होती त्यांनी मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. आणि मग मी वयाच्या 7व्या वर्षी माझी पहिली एकांकिका केली, चक्रव्यूह नावाची. आणि मग तिथून काम करायला लागलो. ते मग मला वाटायचं की आपण हेच करायला पाहिजे, आपल्याला दुसरं काही नकोच करायला. पण बाबा म्हणाले, आपण मध्यमवर्गीय आहोत, शिक्षण तर पूर्ण कर. म्हणून मी BSc कॉम्प्युटर पूर्ण केलं. त्यातही 2 वेळा नापास झालो होतो. तर मग ते एकदा आमचे सर मला असे अगदी जवळ घेऊन मला म्हणाले, अरे काय मूर्खपणा आहे यार, म्हणे, तुझ्या बाबांचा मित्र आहे म्हणून मी तुला शिकवत होतो, 2-2 वर्ष नापास होतो का यार? ते म्हणलं, सर काय करू, मला असं मजाच येत नाही अभ्यास करायला. तर ते मला म्हणाले, मला दिसतं तुझ्या ते डोळ्यात, पण एखादा पिक्चर आपण बघायला गेलो तर आपण इंटरव्हलमधून पळून येतो का? म्हटलं नाही. ते म्हणाले, का? म्हटलं, मग आपण 40-50 रुपये बाल्कनीचं तिकीट काढतो ना. ते म्हणाले, मग भरलेत ना बापाने 40-50 हजार रुपये BSc ला, मध्ये पूर्ण करा ना. पण मग फार वाईट वाटलं, हे जरा अपमान वाटलं, जरा जास्तच झाला अपमान आपला. पण मग काय झालं, मला 3rd इयरला तुम्हाला सांगतो, सिलेबसला असलेले 9 विषय आणि AT-KT फर्स्ट इयरची 4 विषयांची, सेकंड इयरची 4 विषयांची, असे 9 आणि 8 17 विषय काढायचे होते. 17 विषय म्हणजे तुम्ही विचार करा ना, काय या देहाला यात्रा झाल्या असतील. पण त्याच वर्षी राज्यनाट्य अंतिमला आमचं नाटक इथे आलं होतं मुंबईत शिवाजी मंदिरला. आणि त्याचा प्रयोग होता काहीतरी 19 डिसेंबरला आणि ऑक्टोबर आल्यानंतर काहीतरी जानेवारी, मार्च, फेब्रुवारीमध्ये आमची परीक्षा होती. तर बाबा म्हणाले, काहीतरी एक कर बाबा. म्हटलं, मी दोन्ही सोडत नाही, मी दोन्ही करीन. पण झालं असं, त्या वर्षी राज्यनाट्याला मला शासनाचं अंतिमचं मेडल पण मिळालं
आणि तो अपमान एवढा जिव्हारी लागला होता की फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्हीचं मी इतकं ते बॅकलॉग भरून काढला आणि माझी अख्खी डिग्री डिस्टिंक्शनमध्ये निघाली. तर मग ते असं थोडंसं हुशार होतास म्हणजे तसा. अजिबात नाही, हुशार अजूनही नाहीये मी. फक्त काय मला ते हुशार नाही म्हणता येणार, पण प्रसंगावधान त्या गोष्टीचं होतं की आता हे पटकन करायचंय बाबा, कारण याच्याशिवाय पुढची वाट नव्हती ना. मला मुंबई पुण्यात यायचं होतं, नाटकात काम करायचं होतं आणि बाबा म्हणाले शिक्षण तू घे बाबा, बाकी काही कर. मग घेतलं. तुझा एक कुठेतरी मी तुझा शाळेतला एक किस्सा ऐकला. तू शिवाजी महाराजांची भूमिका. हो, हो, हो. काय किस्सा होता? नाही काय, मला ते बाबांना मी म्हणलं की मला अभिनय करायचा. ते म्हणाले अरे कसं काय, तुम्ही म्हणलं माहित नाही बाबा, मला काहीतरी तुम्ही शिकवा. मग पहिलीला मी असताना आपली ती शाळेमध्ये गॅदरिंग असते ना, घराघरात आई बाबा उत्साहाने आपल्या मुलांना बाल शिवाजी करतात. माझ्या बाबांनी मला शिवाजी महाराज केलं. मग ते जिरेटोप वगैरे आणला, रुद्राक्षांच्या माळ्या आणि ते सगळे कपडे वगैरे, आणि मला फार भारी वाटलं आणि एक पल्लेदार वाक्य पाठ करून घेतलं. ते वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. तर मग ते मी पहिल्यांदा माझं स्टेजवरचं काम केलं. मग तेव्हा शाळेतले शिक्षक वगैरे सगळे बसले होते, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं हे छान आहे बाबा, आपण बोललं की लोक आवडतं, लोकांना टाळ्या वाजतात, मग आपण हेच करूया. म्हणून ते सुरू झालं. मग अजून एकदा टाळ्या घ्यायला आवडेल तुला ते वाक्य म्हणून? पण आता वय वाढलंय थोडं. तर ते वाक्य असं होतं, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी बोलतायत, जिजाऊंशी, आणि ते विश्वास दाखवतायत की आपण सगळे गड किल्ले सगळीकडे आपण आपला ध्वज फडकवू शकू. आणि ते मासाहेबांना असं म्हणतायत की मासाहेब, आपली इच्छा हीच आपली आज्ञा, आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गरिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंढाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय मासाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. ही रात्र सरायच्या आत कोंढाण्याची कवाड आतल्या बाजूने उघडून दाखवू, तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना मासाहेब या कोंडाण्यावरच काय, पण हिंदुस्थानातल्या यच्च्या यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. असा तो संवाद होता. हे मला पहिल्यांदा माझ्या बाबांनी शिकवलं आणि मला असं वाटलं की हे फार भन्नाट आहे बाबा, हे छान आहे, पाठ करून बोलायचं आणि लोकांनी हवा करायची. तर मला ते अभिनयाची तशी गोडी लागली. हो, करायला आवडेल खरं तर, पण कुणी विचारलं नाही अजून. पण हो, नाही खरंच नाही विचारलं, पण महाराजांची भूमिका करायला कोणाला नाही आवडणार. ओके, पण आता चॅलेंज खूप आहे त्या भूमिकेमध्ये, कारण आता अनेक दिग्गज लोकांनी ती करून ठेवली आहे ना, की त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा वेगळा विचार काय करून आपण, बरं प्रतिमा महाराजांची एवढी उंच आहे आपल्या डोळ्यामध्ये की त्यांचं जे आपल्या मनातलं चित्र आहे त्याला धक्का न लागू देता, हे तर आपण त्यांचे म्हणजे राजा म्हणून पाहतो त्यांच्याकडे ती इमेज, तिला धक्का न लागू देता, शिवाय आत्तापर्यंत केलेल्या नटांनी त्यात नट म्हणून आपलं काय वेगळे, पण ह्या दोन्हीचं साधर्म्य साधून ती करायची म्हणजे आता उलट जास्त टफ झाली. पण कुणी विचारली तर मला वाटतं नक्की करायला आवडेल. अगदी आम्हालाही तुला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नक्की बघायला आवडेल. आणि तुझ्या मुळात तुझ्या व्यक्तिमत्वातला जो एक सच्चेपणा आहे तो त्या भूमिकेमध्ये नक्की उतरेल अशी मला नक्की खात्री आहे. आणि तुला नक्की अशी भूमिका करायला मिळेल अशी मला खात्री वाटते. तथा असतो म्हणे लगेच आपल्या कामा हा नका. अगदी सो आता मी जसं म्हणलं तसं ना, म्हणजे अगदी मी तुला अगदी 2 मिनिटं बालगंधर्वमध्ये भेटलो होतो तेव्हापासून तुझ्याशी बोलताना मला एक सच्चेपणा, एक ओलावा आणि तो असं कायम जाणवत राहतोय. तर भाषेचा गोडवा आहे हा का फक्त भाषा असं नाही, तुमच्या घरातले संस्कारही खूप महत्वाचे आहेत. म्हणजे पु ल देशपांडेंनी मराठवाड्याविषयी एकदा असं म्हणलं होतं की मराठवाड्यामध्ये जमिनीत काहीच ओलावा नाही, जमीन कोरडी, पण तो सगळा ओलावा माणसांमध्ये आलाय. तर तसं काहीसं काय आहे. आणि शिवाय तुमच्या घरात, आमच्या घरामध्ये असं आहे बरं का की बाहेर तुला काही मिळू दे, तुझं किती कौतुक होऊ दे, तुझे ऑटोग्राफ घेऊ दे, तुझं काय व्हायचं ते होऊ दे, तुझं मोठे पण तुझ्या चपलेसोबत घराच्या बाहेर काढून ठेवायचं. आमची आई आजही तांबे पेले भरून घे, ते मीठ वाढून घे, हे वाढायला मदत कर. घरी गेल्यानंतर आई आणि बाबा ज्या पद्धतीने आणि ज्या टोनमध्ये बोलतात ना, बाहेर सगळे आलेले कान तिथे कापले जातात आणि तिथेच लक्षात येतं की अरे अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. तर हे घरचं जर वातावरण असेल ना, तर मला नाही वाटत की आपला खोटेपणाचा तो मुलामा आपल्यावरती चढायला हे होईल. आणि कसं असतं, आपल्या घरातलीच माणसं आपल्याला ते बरोबर लगाम ती लावू शकतात. आणि माझ्या घरातली माणसं ते काम उत्तम करतात. आणि राहिलं साहिलं काम ही मी आत्ता म्हणालो तसं समीर सारखे माझे मित्र करतात.
तोही तसाच आहे. काही थोडं जरी असा खोटेपणा वाटला, हे वाटलं की तो सांगतो की नाही हे चुकलं, तू इथे चुकीचं बोललास हे, तर ही माणसं भोवताली असणं फार महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं हे फक्त माझं क्रेडिट नाहीये, हे माझ्या आईबाबांचं आहे, माझ्या घरातल्या सगळ्या माणसांचं, की त्यांनी मला तेवढं खरं घडवलं असेल. आणि जर मी कुठे खोटेपणा करायला गेलो तर मला त्यांनी वेळोवेळी माझी जागा दाखवली असेल. तेच होतं ना आजकाल मुलांना पटकन सेलिब्रिटी करण्याकडे आईबाबांचा फार कल असतो. म्हणजे खूप कुठल्या तरी पटकन रियालिटी स्पर्धे, प्रवास आता महत्वाचा वाटत नाही खूप लोकांना, पटकन प्रसिद्धी फार महत्वाची वाटते. तर प्रसिद्धीपेक्षा प्रवास फार महत्वाचा आहे. माझे दिग्दर्शक होते महेश देशपांडे म्हणून, ते वारले आता, पण त्यांना मी सारखं म्हणायचो नवीन नवीन काम करायला लागलो तेव्हा, सर मला ना असं मस्त स्टार व्हायचंय. तर ते मला असं खालीवर बघत एकदा मला म्हणाले, लक्षात ठेव येड्या, एका बॉलमध्ये सेंचुरी होत नसते, एक एक रन सुद्धा काढावा लागतो. तर तो एक एक रनचा प्रवास आहे ना, हा पालकांनी सांगणं फार महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं पटकन पोरगं दिसलं, पटकन व्हायरल झालं, मोबाईलमध्ये त्याची क्लिप आली की विषय संपला. नाही, काय आहे, माझ्या गुरुजींनी मला एक फार छान सांगितलं होतं की मुंबईत जाताना लक्षात ठेव 3 स्ट्रगल आहेत. पहिलं स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल. आत्ता हा एवढा उत्तम कलाकार आहे, हा चित्रकार, पण त्याला भाडं भरायचे पैसे नाही आहेत, म्हणजे स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आहे. याच्यातून तो जर किंवा मी जर याच्या पलीकडे गेलो तर दुसरा आहे स्ट्रगल फॉर अपॉर्च्युनिटी, संधीचं स्ट्रगल आहे. गुणवत्ता उत्तम असून उपयोग नाही, कोणीतरी तुम्हाला संधी द्यायला हवी ना. आणि जेव्हा संधी मिळते, जेव्हा नावलौकिक मिळतो, पुरस्कार मिळतो, तेव्हा खरं स्ट्रगल सुरू होतं, ज्याला म्हणतात स्ट्रगल फॉर कन्सिस्टन्सी, सातत्याचं स्ट्रगल, जे आता माझं पुढे इथून पुढे 40-50 वर्ष करायचं नाही. तर ह्याची जर जाणीव असेल ना, तर तो खोटेपणा येऊच शकत नाही, असं मला वाटतं. फारच खूप सुंदर उत्तर दिलंस. म्हणजे नक्कीच संस्कार आणि ते दिसतात, म्हणजे क्षणोक्षणी जाणवतात. व्हायब्रेशन्स ज्याला आपण म्हणतो त्या, आय डोंट नो तुला अजून कोणी सांगितलं असेल, पण अक्षरशः आत्ता सुद्धा मला अशा व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स. आणि खरं सांगू का, मला जर असं कोणी कौतुक केलं ना, मी फार अवघडून जातो. मला ते संकर्षण जी कानाला एवढं खूपत होतं, मला असं वाटत होतं पटकन कोणीतरी म्हणावं, शंक कॅचल वर जाय पटकन आता तुझी. ते काय ना, मला अजून एक काय होतं ना, गुरु पण मला फार चांगले लागले. अमेय दक्षिणदास म्हणून माझे औरंगाबादचे गुरु आहेत नाटकातले, ते मला काय म्हणायचे की कुठलंही यश वयाच्या 35-40 पर्यंत कुठलंही यश हे एका रात्रीपेक्षा जास्त लक्षात ठेवू नको. आता आजचा हा पुरस्कार, आज मी रात्री उशीवरती डोकं ठेवलं की मी विसरणारच, कारण हा लक्षात ठेवला तो खोटेपणा 100% आला. उद्या मला काल पुरस्कार मिळाला असं वागणार नकोच ना, ते हा विसरलेला बरा. तर त्याच्यामुळे मी ते फार रिसीव्ह करत नाही कौतुक, ते ऐकतो आणि पटकन सोडून देतो की नको नको, आपण पुढे जाऊ. फारच उत्तम विचार आहेत. तू पुण्यात पण शिकलायस, राईट? हो. किती वर्ष? पुण्यात MBAचं 1.5-2 वर्ष आणि सदाशिव पेठेत 2-3 महिने राहिलो मी. हो, तिथे मी जास्त शिकलो. म्हणजे माझं करिअर मधले सगळे अनुभव, शिक्षण, कॉलेज, शाळा सगळे एकीकडे, ते 3 महिने एकीकडे. कारण सदाशिव पेठेत हत्ती गणपती चौकात मी राहायचो. पावगींचा तो वाडा होता, त्यामुळे ज्या काही भाषेमध्ये स्वागत आणि अशी सगळी मजा व्हायची. नाही पण फारच नाही, तो काळ ना मला फार इंटरेस्टिंग वाटायचा, कारण पुण्याविषयी खूप ओढ होती. आम्ही 12 तास परभणीहून प्रवास करून पुण्यात येतो, शाळेतले कॉलेजमधले लोक भेटायचे आणि असं वाटायचं की यार काय उत्तम प्रवास आहे. तर एक क्लास करायचा होता मला VB.NET आणि C++, तो करताना मी 3 महिने इथे होतो आणि मग 1.5 वर्ष तळेगावला होतो. अंबी नावाचं एक छोटंसं सेंटर आहे, तिथे DY पाटीलची नवीन ब्रांच ओपन झाली होती, तर तिथे ऍडमिशन मिळालं म्हणून 1.5 वर्ष तिथे होतो. या 3 महिन्यात तू जसं म्हणलं तसं काही विशेष अनुभव लक्षात आहेत का पुणेकरांचे? आहे. तो अनुभव परिपूर्ण झाला आत्ता 6 महिन्यापूर्वी. बादशाही खानावळ किती लोकांना माहिती? ऑडियन्सला एकदा ना जरा, म्हणजे तुम्हाला बघत तुमच्याशी बोलताय. बादशाही खानावळीमध्ये 75 रुपयाला प्लेट असायची जेव्हा मी, बरोबर ना, 75 रुपयाला प्लेट असायची जेव्हा मी पुण्यात शिक्षणासाठी होतो ना, तर मला ती परवडायची नाही. बाबा म्हणाले होते की तू 50 रुपयाची मेस लाव, जी कासटकडे होती. मग मी कासटकडे जाऊन जेवायचो आणि फक्त रविवारी बादशाहीमध्ये जायचो, कारण तिथे बासुंदी असायची. मग 75 रुपये द्यायचो. आता तेव्हा माझं शिक्षण चालू होतं. पण परवा काय झालं, नाटकाचा प्रयोग होता, मी बाबांना म्हटलं चला ना आपण लक्ष्मणला राहू, बादशाहीला जेवायला. अरे काय बादशाही? म्हटलं तुम्ही चला, मी तिथे राहिलेलो आहे, मी तिथे खाल्लेलं आहे. आत्ता परवा जेव्हा गेलो तेव्हा त्या बादशाहीमधल्या काकांनी काउंटरवरून ते उठले, मला गल्ल्यावरती बसवलं, मला आणि माझ्या बाबाला जीव घातलं आणि मला म्हणाले तुला मी 1ही रुपया आज इथे तुला देऊ देणार नाही, तू हे आज माझ्याकडून छान जेवून जा पोटभर. तर मला असं वाटलं ज्या बादशाहीचे 75 रुपये आपल्याला नको वाटत होते खिशाला की जास्त आहे, त्या काका, बरं पुण्यात फुकट कोण खाऊ घालतंय?
तर त्यांनी मला काउंटरवरती बसून फोटो काढून फुकट खाऊ घातलं मला आणि माझ्या बाबांना. तर हे सर्कल आयुष्यात पूर्ण होत राहणं फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे हा अनुभव फार भारी वाटतो, मजेशीर वाटतो. वा वा वा. म्हणजे खूपच चांगल्या आठवणी. आणि बादशाही डेफिनेटली सगळ्यांनाच बादशाही मधल्या आग्रहाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. हो. तिथे मिळणारा अर्धा भात आणि तिथे मिळणारी आमटी डेफिनेटली. तू नेहमी उल्लेख करतोस की महाराष्ट्राचा सुपरस्टार नंतर एक थोडासा ग्राफ तुझा उंचवला गेला, पण तिथपर्यंत कसा पोहोचलास? पण चालूच होते सातत्याने प्रयत्न. मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण काम करायचो. तुमच्या घरी टीव्हीवरती जर कधी तुक्या तुकवला नाग्या नाचवला नावाचा एक पिक्चर लागला मकरंद नासपुरेंचा, तर त्याच्यामध्ये पुष्कर जोग आपल्या पुण्याचाच आहे, तो हिरो आहे. आणि त्याच्या मागे घोषणा देणारी जी 10-12 मुलं आहेत त्याच्यात मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून उभा आहे बघा, हातात फलक घेऊन जिंदाबाद जिंदाबाद. तर असंही मी करायचो, पण मला त्याचं काही त्रास नाही वाटायचा. मला वाटायचं की आपण परभणीवरनं निघायचो, देवगिरी एक्सप्रेस होती, रात्री दिवसभरात कधीतरी फोन यायचा. झालं असं होतं की आमच्या परभणीचे दिग्दर्शक महेश देशपांडे म्हणून ते मुंबईत आले होते. दामिनी नावाची मालिका आठवते का तुम्हाला? त्याचे ते दिग्दर्शक होते. आणि आम्ही ना त्यांच्याकडे खूप असं बघायचो की यार महेश सरांनी कधीतरी आपल्याला फोन केला ना आपण जाऊ मुंबईला. मग ते दुपारी 4-5 वाजता फोन करायचे, शंक्या उद्या एक छोटासा रोल, येतोस का? हो हो. मग विदाऊट रिझर्वेशन निघायचं मुंबईला. दादरला उभं राहायचं मग रात्रभर टाइमपास करत. दादरला उतरलं की मराठी ग्रंथ संग्रहालय म्हणून तिथे एक आहे, 24 तासाचे 100 रुपये ते घेतात. तिथे उतरायचं, आंघोळ वगैरे करायचं, मग जिथे बोलवलं तिथे शूटिंगला जायचं आणि मासे रोल करून परत जायचं. पण ते काय आहे की भीमसेन जोशींचं एक फार सुंदर वाक्य आहे बघा, की कुठल्याही कलाकारासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत: अच्छा गुरु, अच्छा रियाज और अच्छा नसीब. चांगला फक्त गुरु असून उपयोग नाही, चांगला रियाजही पाहिजे. चांगला गुरु आणि चांगला रियाज असून उपयोग नाही, चांगलं नशीबही पाहिजे. या 3ही गोष्टी जेव्हा जुळून येतात ना तेव्हा हाजीर तो वजीर होतो. 2008 साली ती स्पर्धा आली, महाराष्ट्राचा सुपरस्टार. त्याच्या आधी धडका मारत होतो पण काही घडत नव्हतं. पण तेव्हा जेव्हा आपण झी मराठी सारख्या एका नावाजलेल्या चॅनलच्या संपर्कात येतो, टेलिव्हिजनवरती दिसतो, आणि मग तिथून ती ओळख हळूहळू निर्माण झाली आणि मग सुरू झालं. पण त्याच्या आधी येऊन जाऊन करायचं मुंबई. मग त्या स्पर्धेमध्ये तुला कोणी सजेस्ट केलं का तू अभ्यास करून? नाही, ऑडिशनचे बोर्ड लागले होते ना. माझं सिलेक्शन पुण्यातच झालं. टिळकवाडा आहे ना, तिथे 1200 का 1500 मुलं आली होती, त्यातनं फक्त 12 मुलं निवडली, त्यातला मी एक होतो. तर मग तिथूनच खरं तर पुण्यामुळे मला मुंबईत जायची संधी मिळाली. तर ते मग सिलेक्शन झालं, त्याची ॲडव्हर्टाईज सगळी टेलिव्हिजनवर झी मराठीवरती येत होती की असं आम्ही स्पर्धा घेतोय आणि तुम्ही या. त्यातनं मला मिळाली संधी. तो आता एक उल्लेख केलास एका वाक्याचं, भीमसेनचं वाक्य. परवा पण तू असं म्हटलंस की तू वाचताना एक तुझी विशिष्ट सवय आहे, ती थोडीशी एलॅबोरेट कशी? मला ती पर्सनली खूप आवडली. मला असं वाटतं की ती लोकांनी आत्मसात करावी म्हणून हा प्रश्न. मला एक तर काय सध्या तेवढा वेळ नाही मिळत, म्हणजे असं खूप वेळ नाही मिळत. मला असं म्हणजे शहाणपणाने सांगायचं नाही की वेळ नाही मिळत, पण सध्या खरंच धावपळीत वेळ नाही मिळत. पण मला वाचनाची खूप आवड आहे. म्हणजे कुठली आपण भेळ वगैरे जरी घेतली ना तरी ती भेळ खाऊन झाल्यावर मी पटकन त्या पेपरवरती नजर फिरवतो की ह्याच्यात काही वाक्य चांगलं कुठलं असेल का. काय होतं, त्या संग्रहाने ना आपण समृद्ध होतो. मला फार असं वाटतं की वाचल्याने ना शब्द तुमचे आपोआप मित्र होतात. मला कधी कधी निवेदन करताना, काही बोलताना स्क्रिप्टची फार वेळेला गरज नाही पडत, कारण खूप वाचून वाचून ते शब्द जर तुमचे मित्र झाले ना तर मग ना तुम्हाला जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा ते मित्र बरोबर तुमचे साथीदार म्हणून उभे राहतात आणि तुम्हाला अडखळायची वेळ येत नाही. बरोबर तुम्ही त्या मित्रांचा आधार घेऊन ते मेंदूतनं हव्या तशा सिक्वेन्स बाहेर पडतात. आणि वाचतानाची माझी सवय की मी ना अधोरेखित करतो ओळी किंवा शब्द. समजा आता उदाहरणार्थ मला एखादी ओळ आवडली तर मी ती कंसात टाकतो आणि पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती ते महत्वाचे वाटलेले शब्द आणि वाक्य परत लिहून काढतो, जेणेकरून ते मला कधीतरी कुठेतरी वापरता येतात आणि लोकांना असं वाटतं काय वाचन यायचं. ते कळलं का तुम्हाला की त्याला महत्व? कारण ना ते आता उदाहरणार्थ काय म्हणून उदाहरण देता येईल बरं तुम्हाला? मी तुम्हाला जीएनचं उदाहरण त्या दिवशी दिलं होतं. जी ए कुलकर्णींच्या एका पुस्तकामध्ये, म्हणजे बघा उपमा कधी छान दिली आहे बघा. त्यांना असं लिहायचं होतं की घराभोवती अंधार दाटत चालला होता. तर मला त्यांनी ते वर्णन केलं ना त्याला मला कंसात टाकावंसं वाटलं. इतकं सुंदर लिहिलं होतं की एखाद्या जखमेभोवती सूज चढावी तसा त्या घराभोवती अंधार दाटत चालला होता. आपल्या डोळ्यासमोर हे येतं ना. किंवा झोंबी आणि नांगरणी ह्या 2 पुस्तकामध्ये आनंद यादवांनी त्या मुलाचं स्ट्रगल सांगितलं शिक्षणासाठी. हा अख्खा पॅरेग्राफ वाचल्यानंतर विश्वास ठेवा मला ना 2 रात्र माझी उशी ओली व्हायची डोळ्यातल्या पाण्याने. मला असं वाटायचं की एखाद्या मुलाला आपण सतत तक्रारी करतो, हे नाही ते नाही, शिक्षणासाठी एवढं स्ट्रगल करावं लागलं. इतकं सुंदर वर्णन केलंय
की मी प्रगती पुस्तक घेऊन माझ्या बापाकडे गेलो, तेव्हा माझा बाप रानामध्ये काम करत होता चिखलात. बापानं ते 10वीचं प्रगती पुस्तक पाहिलं, टराटरा फाडलं आणि टाकून दिलं चिखलात. आणि मला म्हणलं, जा नांगर घेऊन लाग भाताच्या कामाला. आता मी ते फाडलेलं प्रगती पुस्तक चिखलातनं उचललं. काय लिहिलंय बघा, मी ते फाडलेलं प्रगती पुस्तक चिखलातनं उचललं आणि त्याला जोडलं, तसाच पायामध्ये शिल्पर घातली आणि शिक्षणासाठी रत्नागिरीकडे जाणारे एसटी मध्ये बसलो. एसटी मध्ये बसल्यानंतर गार वारा कानाला डोळ्याला लागत होता, झोंबत होता. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड लागलं, म्हणून मी वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या शिल्परीला माझ्याच रानातली ओली माती चिकटली होती. मी काडीनं ती माती काढली, तिचा ढेकूळ करून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो. पाहिलं त्या रानातल्या मातीकडं आणि तिला म्हणलं, चल माझ्या बरोबर रत्नागिरीला, तुलाही दावतो की शिकून कसं तुला कान, नाक, डोळा आणि रूप काढता येतं. आता बघा, हे किती सुंदर लिखाण आहे, किती सुंदर वर्णन आहे. एका तरुण मुलासाठीचा जर हा प्रवास असेल तर मला असं वाटतं हे ना समृद्ध करणार आहे. आणि गुगलवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, नॉलेज तुम्हाला पुस्तकात मिळतं, माहिती इंटरनेटवर आहेच आहे. हे माझं वाक्य नाही, मी ऐकलेलंच आहे. आणि पण माहितीच्या पलीकडे ज्ञान आहे ना, ते पुस्तकांमधून फार मिळते, याच्यावरती माझा विश्वास आहे. अर्थात मी शाळेतली कधी वाचली नाही, ती वाचनाची गोडी मला नंतर लागली. फारच सुरेख. आता तू म्हणलास की वेळ खरंच मिळत नाही तुला ह्या सगळं करताना. म्हणजे दौरे आहेत, लेखन आहे, सूत्रसंचालन आहे, सिनेमा पण तू केलेस. काय प्रॅक्टिकली तू कसं जमवतोस? डायरी मेंटेन करतो, खरंच डायरी मेंटेन करतो. मी गेल्या 5-6 वर्षात तारखा डायरीमध्ये लिहाव्या लागाव्या इतकं व्यस्तता आहे. आणि गेल्या 5-6 वर्षात मी एक सवय स्वतःला लावून घेतली आहे. डायरीच्या पहिल्या पानावरती 2च बाप माणसांची सही घेतो, एक जन्म दिलेले बाबा आणि दुसरे प्रशांत दामले. कारण माझे बाबा मला काहीतरी देवाचं नाव लिहून सही देतात आणि खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. आणि प्रशांत दामले गेल्या 5-6 वर्षात त्या डायरीच्या पहिल्या पानावर सही करून शेरा लिहितात. खूप. आणि तो शेरा इतका बोलका असतो, कमीत कमी शब्दात, की पहिल्या वर्षी काहीतरी दिला होता, खूप काम करत राहा, मग काहीतरी मागच्या 2-3 वर्षापूर्वी मग लग्न आणि मूल, आता सगळं झालं, मग तेव्हा लिहिलं होतं की आयुष्यात शब्द आणि सूर फार महत्वाचे असतात, हे लक्षात ठेव. आपण अर्थ लावत बसायचा आहे, कुठल्या अर्थाने म्हणाले तर. मग या मागच्या वर्षभरात व्यस्तता खूप वाढली, म्हणून दामले सरांना मी यावर्षी डायरी दिली तर त्यांनी फार सुंदर शेरा लिहिला, बाळ जे आहे ते राख आणि नाही ते मिळव. तर असं ते डायरी मेंटेन करून तारखांची शिस्त लावतो. मग जर 4चा प्रयोग असेल तर शूटिंगला मी दुपारी 1चा आउट टाइम देतो की मला 1 वाजता निघायला लागेल. आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये ना कुणी कुणाच्या तंगड घालत नाही. म्हणजे मालिकामधली लोक नाटक करणाऱ्या कलाकाराला ऍडजस्ट करतात, सिनेमामधली करतात. आणि जर आधीच शूटिंग लागलं असेल तर नाटकातल्या कलाकारांना सांगतो की सर हे मात्र मला जरा एवढी तारीख सोडून द्या. असं थोडंसं वेळेचं नियोजन करून. आता आजचा दिवस मी यांना हो म्हणलं, सेम परत दुपार 12:30चा प्रयोग होता, रात्र 9:30चा. आता इथून गेलं की गंधर्वाला प्रयोग करायचा छान. तर हे असं त्या आणि खरं सांगू का, त्या कप्प्यांमध्ये एक गोष्ट बसवण्याचा एक वेगळा आनंद असतो की अरे हो छान गेला आजचा दिवस, छान झाला, दुपारी हे होतं ते होतं, आता हे दिवस पूर्ण झाला. तर त्याच्यामुळे शांत राहतो. म्हणजे शांत म्हणजे काय मला म्हणायचं की त्या फोकस्ड नाही राहत, खरंच नाही राहत, पण तेच गरजेचं आहे. म्हणजे अस्वस्थतेशिवाय तुम्ही कलाकृती कशी पूर्ण करणार? मी जर स्वस्थ राहायला लागलो, काहीच चिंता नाही आपल्याला, तर काहीच लिखाण होणार नाही. खरंच सांगतो मी, माझा हा व्यक्तिगत अनुभव आहे. जितका मी अस्वस्थ असेल तेवढं माझ्याकडनं काहीतरी सातत्याने बाहेर पडत राहील असं मला सारखं वाटतं. ज्या दिवशी ते नाही, काही किती सुंदर वाक्य आहे दिल धडकने दो पिक्चर मध्ये, दिलो में बेताबिया लेकर चल रहे हो तो जिंदा होतो. ती मनामध्ये अस्वस्थता पाहिजे, ती धग पाहिजे, ती पुढे जायची उमेद पाहिजे. मला रोज असं वाटतं की माझा हा प्रयोग ना कालच्या प्रयोगापेक्षा उत्तमच झाला पाहिजे. मी रोज, म्हणजे माझ्या ओळखीतलं कुणी येऊन गेलं, कधी कधी चिडतात ते ओळखीची माणसं, काय माझं काम नीट झालं ना, अरे तू येणार आहे का, रोज काय विचारतो. तसं नाही, मला रोज अशी भीती वाटते की आपलं कालच्यापेक्षा खराब नाही ना झालं काम. रोज अशी भीती वाटते की आधीच्या कवितेपेक्षा ही चुकीची नाही झाली ना. ती भीती असणं, ती अस्वस्थता असणं फार महत्वाचं आहे. याचा त्रास कधी होतो, जेव्हा रात्री झोप लागत नाही. याचा परिणाम होतो कारण दिवसभर आपण एवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटून वेगवेगळं काहीतरी करत, तीच अस्वस्थता घेऊन आपण जेव्हा 12, 12:30, 1, 1:30 पर्यंत तळमळत असतो, तेव्हा असं वाटतं यार थोडी शांत झोप लागली तर बरं होईल.
खरंच होतं आणि याच्यात काही खोटं नाही. पण तीही 4-5 तास मिळाली तर पुरेशी वाटते. ठीक आहे. तुला आजचा पुरस्कार काय आहे, ही अस्वस्थतेत मी का आनंद शोधतो की असं अस्वस्थ असायसाठी आज जगामध्ये अनेक कलाकार तडफडत आहेत. ही वेळेची अस्वस्थता अनुभवण्यासाठी अनेक स्वप्न बघतायत आणि ते मला मिळतंय. म्हणजे लोक म्हणतात मी सही वगैरे देत नाही, मी प्रयोग झाले की निघून जातो. मग तू कलाकार झाला कशाला? माझे बाबा मला नेहमी म्हणतात आणि मी प्रयोग झाल्यानंतर 1.5-2 तास लागू द्या, मी प्रत्येक प्रेक्षकाला भेटण्याचा प्रयत्न करतो. कारण लोकाभिमुख क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याच लोकांपासून पळायचंय कशाला? परवा राज ठाकरे एबीपी माझा कट्टामध्ये आले होते. त्यांनी फार सुंदर, मला अशी काही वाक्य फार इम्प्रेस करतात. ते असं म्हणाले की समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा चेहरा समाजाकडे पाहिजे, पाठ घराकडे पाहिजे. तर तसंच आहे ना ते. आपण समाजाकडे चेहरा करून जर लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तो समाज आपल्या सही आणि फोटोसाठी आला ना, आपण पाठ फिरली आणि उद्या ती नसली तर. त्यामुळे ही अस्वस्थता फार महत्वाची आहे. आणि मला खात्री आहे की ती जरी ते वाक्य तसं असलं तरी तू घराकडे पाठ फिरवलेली नाहीयेस, तितकाच तू घरच्यांशी अटॅच्ड आहेस, मुलांशी अटॅच्ड आहेस. सो तुला जो आज पुरस्कार दिलाय तो चिंटू फेम चारुहासजींनी दिलेला आहे आणि ते त्यांच्या 2 मानसपुत्र आणि मुलगी मिनी आणि चिंटू यासाठी खास ओळखले जातात. तर मी चारुहासजींना विनंती करतो की त्यांनी एक सरप्राईज गिफ्ट संकर्षणला द्यावं. मला माहित नाही काय. हो, अरे किती छान. अरे यार किती गोड, फारच गोड, फार गोड आहे. बिंदास. आणि काय मिनीचं? वा वा. एक मुलगा आणि एक मुलगी. हो, सर्वज्ञ आणि स्रग्वी. फारच छान. जितका आजचा मला पुरस्कार महत्वाचा आहे ना, तितकंच हे गिफ्ट सुद्धा मला खूप आवडतं. थँक्यू. वा, फारच गोड आहे. आणि तुझ्यासारख्या अतिशय काय म्हणतात त्याला व्यस्त कलाकारासाठी एक स्पेशल टी शर्ट देतोय मी तुझ्या साईजचा. फारच सुंदर. आरामखोर. त्याच्यावर लिहिले आरामखोर. किती छान. थँक्यू सो मच. बायकोसाठी म्हणे ते दाखवू नका राहून. थँक्यू. ते मी तिला मीच आणले असं सांगून हे मी तुमच्या नावावर हे 3 देईन, ते मात्र मी माझ्या नावावर करून. थँक्यू चारुहास सर. थँक्यू. हे खूप फार आजकाल ना तुम्हाला सांगतो, कलाकाराला जेवढं प्रेम मिळतं ना, मला कधी कधी माझा गळा भरून येतो. मला प्रेक्षक नाटकाच्या प्रयोगानंतर येतात आणि म्हणतात कशी आहेत तुमची जुळी मुलं. मला इतकं भरून येतं ना की त्यांचा काय संबंध आहे खरं तर तुमच्याशी, पण त्यांना ते विचारावं असं वाटतं. हा आपलेपणा प्रेक्षक दाखवतात ना, याचा फार आनंद होतो. आजकाल अनेक प्रयोगानंतर कॅडबरी मिळते, चॉकलेट मिळतात, कपडे मिळतात. अमेरिका दौरा आता नाटकाचा झाला, 4-5 जोड दोन्ही मुलांना माझ्या तिथून लोकांनी पाठवले की हे तुमच्या जुळ्या बाळांसाठी. तर कधी कधी असं वाटतं हे फारच गोड आहे. लोकांना आपण एवढे घरातले वाटणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. हे खरंच म्हणजे तुझी घरच्यांची असणारी अटॅचमेंट मधनं हे सगळं आलेलं आहे. ती यातनं प्रतीत होते लोकांनाही, पण ते अटॅच तुझ्याशी आणि तेवढंच तुझ्या घरच्यांशी अटॅच वाटणं खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. तुला मगाशी मी बोलताना ऐकलं की तू तिथल्या तिथे 1-2 डील्सचं प्रपोजल सादर केलंस आणि इथे सगळे व्यावसायिक आहेत. आणि माझ्या मते कलाकार हा एक व्यावसायिकच असतो. फ्रीलान्सर पासून ते एंटरप्रेन्योर पर्यंत तो प्रवास असतो. तेव्हा निगोशिएशन्स करणं, स्वतःची व्हॅल्यू ठरवणं, ती निगोशिएट करणं, पैसे मागणं आणि त्याचं अकाउंटिंग करणं, हे सगळं कलाकाराला काही काळापर्यंत तरी एकट्यालाच करावं लागतं, स्वतःला करावं लागतं. हे कुठे शिकलास? नाही शिकलो. मला अजूनही ठरवता येत नाही मी मानधन किती घ्यावं. मी काम केलेल्या कुठल्याही निर्मात्याला विचारा, मला माझे पैसे ठरवता येत नाहीत. मला पैसे मागताच येत नाहीत.
माझ्या आईला ह्याचा फार राग येतो. आई म्हणते अरे स्वतःची किंमत कर, आणि बाबा उलट म्हणतात, बाबा म्हणतात नाही, पेरणी समजून हे काम कर, कधीतरी याचं पीक येईल. आईला वाटतं ना की आपलं पोरग चाललंय, तो काहीतरी छान करेल, तो काहीतरी परफॉर्म करेल, त्याचं चीज व्हावं. आईला वाटतं की नाही रे, तू पैसे ठरवा. तिचाही तो काही पैशांसाठीचा हे नाहीये, लोभ नाहीये. तिला असं वाटतं माझ्या मुलाच्या वेळेची किंमत व्हावी. ती त्या वेगळ्या धारणेतनं म्हणते. पण बाबा म्हणतात नाही नाही, जाऊ दे त्याला, ते पैसे वगैरे होत राहील, पेरणीचा काळ आहे, कधीतरी पीक येईल. असं दोघांचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि याच्यामुळे मला खरंच मानधनच मागता येत नाही, अजिबात मागता येत नाही. आता माझे 3-4 दिवाळी पहाटचे कार्यक्रम ठरलेले आहेत. एकाही कार्यक्रमाचे मला पैसेच माहिती नाही. मी हो म्हणतो, तारीख रिकामी असेल तर हो मी येतो. कारण मला असं वाटतं की ठीक आहे, पैसे कुठे जाणार आहेत, येतीलच. आणि ते आहे ना एक फार सुंदर वाक्य, जेवढा व्यय आहे तेवढा आय असतो, हो की नाही? थोडा व्यय वेळेचा गेला, त्याच्याशिवाय आय कसं होईल? बरोबर ना प्रभू देसाई सर, की दिल्याशिवाय येत नाही, जास्तही मिळतं त्याच्यामुळे. आणि माझं आतापर्यंत तेच झालेलं आहे, न मागताच खूप छान छान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कुठे ठरवायचे पैसे, मी या बाबतीत थोडा कच्चा आहे, व्यवहारी नाही आहे. असं होत राहो ही अगदी मनापासूनची इच्छा. पण जसं वेदाताई मगाशी म्हणल्या तसं सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदल्या पाहिजेत. आम्ही व्यावसायिक आहोत, व्यवसाय हा प्रॉफिटसाठीच असतो आणि कला आहे, कलेचा म्हणजे किंमत मिळाली पाहिजे, हे तर नक्कीच. त्यामुळे नक्कीच तुला मी मगाशी वाक्य म्हणलं ना ते, की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, येता केशवराजे सकळ सिद्धी. मी लक्ष केंद्रित सरस्वतीकडे करतो, लक्ष्मी आपोआप येतच राहते, असं माझा तरी विचार आहे. की म्हणजे आपण भरत जाऊ ना, आपण भरत जाऊ, आपल्या ह्याच्यामध्ये भरत जाऊ. ते कधी ना कधी, आणि काय शिकलेलं ज्ञान, वाचलेलं वाक्य, आवडलेला शब्द हा वाया जात नाही, त्याच्या ओघाने ते सगळं येत राहील. मला असं वाटतं की उपजत तुझ्याकडे हे सगळं आहे आणि ते त्याची वृद्धिंगत हो, हीच प्रार्थना. मला माहिती वेळेचं महत्त्व आहे आपल्याला. मला खूप फोर्स करण्यात आलेला आहे की तुला एखादी कविता म्हणायला सांग. मग अशी तू म्हणलीस तरी एक शेवटी एखादी छानशी कविता जर झाली तर मजा येईल. एक किंवा माझ्या कवितेच्या कार्यक्रमाचं 500 रुपये तिकीट आहे का? मी तेच सांगणार होतो, उद्योग आणि नाटक दोन्ही एकत्र आलेलं आहे. गंमत करतोय मी, तुमच्या आग्रहाचा म्हणजे सन्मानच करायचा आहे मला. पण एक किंवा अधिक नंतर मी कुठली ऐकू? पंढरीच्या विठुराया ऐकू का? चालेल का तुम्हाला? मोठं व्हायचंय मला, दोन्हीपैकी एक कुठली तरी ऐकवतो. परवा कार्यक्रम आहे स्पृहा आणि यांचा कवितांचा, त्याला नक्की आपण सगळ्यांनी हजेरी लावावी अशी युवातर्फे. मला असं वाटतं चारुहास सरांनी मला एवढे छान टी-शर्ट गिफ्ट दिलेत, तर मुलांची आठवण आली तर मोठं व्हायचं व्हाणं इतकी घाई काय, ही कविता कुठे गेली सर? हा सर, हा तर मी मुद्दाम ह्या गिफ्ट समोर ती कविता ऐकवतो. आणि जो विषय मगाशी निघाला की आजकाल तरुण उद्योजक परदेशात जातात, परत येत नाही किंवा नसतात इथे. आम्ही आता अमेरिकेचा दौरा केला तर अनेक लोकांच्या घरी राहायची संधी मिळाली. राहुल म्हणून एक पिट्सबर्गला ज्यांच्या घरी आम्ही राहिलो ते इथले नारायण पेठेतलेच आहेत, राहुल व्यवहारे म्हणून. तर ते पण असंच मला म्हणाले की अरे आम्हाला खूप असं वाटतं की भारतात यावं, पण काय पाय निघत नाही. शेवटी हाही एक भाग आहे, तोही एक भाग आहे. तर असे अनेक कुटुंब असेच आहेत ज्यांना यायचं असतं परत, पण ते काही ना काही कारणामुळे गुंतलेले असतात. तर ही कविता ऐकवतो आणि आजच्या प्रयोगाला निघतो. कवितेचं शीर्षक आहे मोठं व्हायचं व्हाणं इतकी घाई काय. झालं असं, मी एके दिवशी नाटकाचा प्रयोग करून दौऱ्यावरनं पहाटे घरी आलो आणि माझा मुलगा उठला सकाळी सकाळी, सर्वज्ञ त्याचं नाव. तर त्याच्या तोंडात काहीतरी पांढरं अडकलेलं मला दिसलं. मी बायकोला बोलवलं, म्हटलं पटकन याच्या तोंडात काहीतरी पांढरं अडकलं. ती घाबरून आली, तिने पाहिलं, ती मला म्हणाली मूर्ख माणसा त्याला दात आलाय. तर मी म्हटलं कधी आला? ती म्हणे रात्री तर नव्हता, आता सकाळी आला असेल. म्हटलं अगं नीट सांग ना. ती म्हणाली अरे असा कसा कधी आला, आता आलाच ना तो, 9 महिन्याचा झाला. तर हे ऐकल्यानंतर मला थोडंसं भरून आलं, आनंद झालाच दात आल्याचा, पण मला वाईट थोडं असं वाटलं की 9 महिन्याचा काळ सरला कधी. अनेक घरांमध्ये आई किंवा बाबा किंवा दोघंही किंवा कोणीतरी एक काम करत असतं, तेव्हा आपण असं म्हणतो की मुलं आपण आडवी मोठी होताना बघतो. आपण निघताना ते झोपलेले, आपण घरी आल्यावर ते झोपलेले. तर हे आडवं मोठं होताना बघतो आपण, आणि त्या भावनेतनं मला असं वाटलं की अरे मोठं व्हायचंय व्हाणं इतकी घाई काय. आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला? आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला? रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. 9 महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय. इकडे बोळक्यात तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावतोय.
बरं खोटं रडून बोलवता येते आता जवळ तुम्हाला माय, मोठं व्हायचंय व्हानं, इतकी घाई काय? कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, ते एक वय असं त्यांना ती बटणं कळायला लागतात. कळायला लागलं रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भावलं नाचतं. पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं, जाणलं तुम्ही खोलीत अंधार केला तरी घाबरायचं नसतं. बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय, अरे मोठं व्हायचंय व्हानं, इतकी घाई काय? बरं भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? 10वी-12वीच्या मुलांना उचलून घेता येत नाही, ते बाबाला म्हणून काही येडं लागलं बाबा तुम्हाला. भरभर धावाल रे तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं? भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं? हळूहळू सुटेल तुमची दुपट, घुटी, लंगोटी, येणार नाही रे मग चिवकाऊ दाणा खाण्यासाठी. मग बोट सोडूनही पडेल तुमचा आता घराबाहेर पाय, मोठं व्हायचंय व्हानं, इतकी घाई काय? बरं कुणाला खांद्यावर घेऊन म्हणायचं मग घ्या साखरेचं पोतं मोठं झाल्यावर? कुणाला खांद्यावर घेऊन म्हणायचं मग घ्या साखरेचं पोतं? कुणाचं जोडणार चांदोबाशी मामाचं मग नातं? मी कुठे म्हणून करायचा कुणाला आम्ही भॉ, आणि भोंग्या भावाला काय सांगायचं कुणाला पकडून न्या? बरं या खेळांशिवाय मोठी माणसं खेळणार तरी काय? मोठं व्हायचंय व्हानं, इतकी घाई काय? आणि किती जरी बाप म्हणला मोठं व्हायचं व्हानं इतकी घाई काय, तरी बापाच्या तोंडून कधी असं निघत नाही की तू मोठं होऊ नकोस. बाप हेच म्हणतो की मोठं हो बाळा. म्हणून सगळ्यात शेवटच्या काळात असं लिहिलं, आज तुमच्यामध्ये अनेक वृद्ध लोक सुद्धा आहेत की मोठं व्हायला ना नाही, बरं मोठे मोठेच व्हा. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय, तेव्हा आपण म्हणावं बाबा मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय? मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय? फार सुरेख, फार सुरेख. मला तर म्हणजे स्वर्गसुख आणि मुलाचा विचार येतोय मनात, कारण इतक्या जवळून इतकी सुंदर आणि इमोशनली भरलेली कविता ऐकलेली आहे. आणि संकर्षण खूप 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 धन्यवाद. थँक्यू. खूप 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 मोठा नसलो तरी खूप खूप आशीर्वाद. आणि असाच मोठा हो, असेच भेटत राहू, आणि आपली मैत्री नक्की वाढेल या निमित्ताने, असं मला खात्री आहे. येस, तेवढं ते ग्लोबल ब्रँड अँबॅसेडरचं लक्ष नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद, थँक्यू. आपण कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने करणार आहे. आणि या गेटने बाहेर जायचं आहे, कारण तिथं आपण दुधाची व्यवस्था केली. जाताना सगळ्यांनी कोजागिरीनिमित्त आणलेलं दूध पिऊन जायचं आहे. सो कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो. एकाच कार्यक्रमात किती रंग, म्हणजे आत्ता पुरस्कार स्वीकारला, आत्ता पोरांच्या कपड्याच्या घड्या करतो. थँक्यू सो मच. बोलताना काही आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे पसायदा हे जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी
सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराहू हा होईल दान पसावू येणे वरे ज्ञान दे